मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभोक्तां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तद्गुणलब्धये। अंतिम शास्त्रनायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांगो श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। अरिहंत परमेष्ठींचे मूलगुण आम्ही बघतो आहे। अरहंत परमेष्ठींना आम्ही सांगताना सांगितलं, अरिहननात अरिहंता, रजोहननात अरिहंता, रहस्य अभावात अरिहंता किंवा अतिशय पूजा अर्हत्वात अर्हंता, म्हणजे ज्यांची सातिशय पूजा करण्यायोग्य जे आहे त्यांना अरिहंत असं म्हणतात। नंतर अर्हंत परमेष्ठी नव केवल लब्धीनी मंडित आहे। नव केवल लब्धींना सांगू शकाल? हॅलो, उत्तर अपेक्षित आहे। 9 शाईक केवल लब्धी कोणत्या? ज्ञान, दर्शन, वीर्य, सुख, दान, लाभ, भोग, उपभोग, वीर्य। एकदम बरोबर आहे। म्हणजे 4 घातीय कर्मांच्या अभावात या 9 शाईक लब्धी प्राप्त होतात। नंतर अर्हंत परमेष्ठी जे आहे त्यांना एक शब्द आपण बघितला होता, अरी रज रहस्यविहीन। हे शब्द आता सांगितलेच। अरी म्हणजे शत्रू, मोहनीय कर्म, रज म्हणजे ज्ञानावरण आणि दर्शनावरण कर्म, आणि रहस्य म्हणजे अंतराय कर्म। म्हणजे 4 घाती कर्मांच्या अभावात त्यांना हे शब्द त्या ठिकाणी आलेले आहे, अरी रज रहस्यविहीन। आता आपल्याला अर्हंत परमेष्ठींचे मूलगुण बघायचे आहे, जे आम्ही त्या दिवशी बघितलं की अर्हंत परमेष्ठीची आम्हाला जर चिंतन करायचं असेल तर आम्हाला आज्ञाचक्रावर चिंतन करायचंय आणि 46 गुण आणि पांढऱ्या वर्णावर अशा तऱ्हेचं चिंतन करायचंय। मग प्रश्न सहज उपस्थित होतो की अर्हंतांचे 46 मूलगुण कोणते आहेत? तर मूलगुण सांगताना काय सांगाल? मूलगुणच कशाला म्हणायचं? 10 अतिशय केवल ज्ञानाचे, 10 जन्माचे, 14 देवकृत, 8 प्रतिहार्य, 4 अनंत चतुष्टय। हे बरोबर 46 मूलगुण झाले। आणि मूलगुण त्याला म्हणायचं की जे असल्याशिवाय त्या पदाला ते प्राप्तच होत नाही असे आवश्यक असणारे जे गुण आहेत त्याला मूलगुण म्हणायचं। मूलगुण एकंदर 46 आहे। त्याच्यामध्ये 34 अतिशय, 8 प्रातिहार्य आणि 4 अनंत चतुष्टय। तर आता जी अर्हंतांचं आम्हाला ध्यान करायचं आहे, प्रश्न त्या दिवशी विचारलेला होता की समवषणाच्या भूमी किती असतात, है ना? 8। 8 भूमी आहे। कोणत्या? चैत्य भूमी, जलखातिका भूमी, चैत्य प्रासाद, चैत्य प्रासाद भूमी, चैत्य प्रासाद, जलखातिका, लतावन, उपवन भूमी, ध्वजभूमी, कल्पवृक्ष भूमी, भवन भूमी, श्रीमंडप भूमी। तर श्रीमंडप भूमी जी आहे ही 8वी भूमी आहे आणि या 8व्या भूमीमध्ये 12 सभांची रचना असते आणि त्यावर 3 कटणी असून 3ऱ्या कटणीवर अर्हंत परमेष्ठी साक्षात विराजमान असतात। त्यांची चतुर्मुख प्रतिमा आम्हाला दिसत असते। एकीकडे चेहरा असतो, पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे, पण आम्हाला 4ही मुखांनी त्यांचं दर्शन होत असतं। त्या ठिकाणी सुवर्ण सिंहासन आहे, पण सिंहासनाच्याही अधर ते विराजमान होतात। अशा तऱ्हेने अर्हंत परमेष्ठीचं ध्यान आम्हाला करायचं आहे। आणि अर्हंत परमेष्ठीच्या रूपाचं चिंतन करत असताना काही रूपस्थ ध्यान त्याला म्हणायचं। रूपाचं ध्यान करतो आहे आम्ही म्हणून रूपस्थ ध्यान म्हणायचं। आणि हे रूपस्थ ध्यान कसं असतात त्याचं वर्णन पहा की समवशरणात विराजमान, 12 सभांनी वेष्टित, नंतर देव, इंद्र, धरणेंद्र, नरेंद्र आदींनी वंदित,
34 अतिशयांनी युक्त, सप्त धातूंनी मुक्त, अनंत चतुष्टय रूप, अनंत महिमेचे धारक, क्षुधादी 18 दोषांनी रहित. क्षुध, पिपासा, जरातंक हे जे दोष आहे या 18 दोषांनी रहित, वीतरागी, सर्वज्ञ, हितोपदेशी, मोक्ष मार्गाचे नेता, कर्मांना भेदणारे, चराचर सृष्टीला हस्त आमलकवत जाणणारे. म्हणजे हातावर आवळा असावा, सावळ्याला जसं आपण स्पष्ट जाणतो त्याप्रमाणे हे चराचर सृष्टीला स्पष्ट जाणणारे आहे, म्हणून हस्त आमलकवत जाणणारे. मोक्ष लक्ष्मीचे संवरण करण्यात उद्यत. आता जरी मोक्ष त्यांना आत्ता प्राप्त झाला नाही तरीही त्यांची आयु संपली की त्यांना मोक्ष प्राप्त होणार आहे, म्हणून लोक मोक्ष लक्ष्मीचे संवरण करण्यासाठी जे उद्यत आहे. अचिंत्य चारित्रधारक, ज्ञानामृत पयपुराणी पुरीत, त्रिजगाला पवित्र करणारे, दिव्य, निर्विकार, निरंजन, विशुद्ध ज्ञान लोचनधारी, नवकेवल लब्धींचे स्वामी, अष्ट प्रातिहार्यांनी विभूषित, देवाधिदेव, अरिहंत भगवान हे ध्यान करण्या योग्य आहे. या शब्दांचा प्रत्येकाचा अर्थ लक्षात घ्या आणि अशा प्रकारे पहिल्यांदा हे वाचा, थोडस मनन करा आणि अशा प्रकारे अरहंत परमेष्ठीचं आम्हाला ध्यान करायचं आहे. या ध्यानाला म्हटलेलं आहे रूपस्थ ध्यान. कारण अरहंतांचं साक्षात आमच्या मनपटलावर चक्षु समोर ते रूप उभं करायचं आहे आणि त्या रूपाचं ध्यान करायचंय, म्हणून या ध्यानाला रूपस्थ ध्यान असं म्हटलं जातं. आपण मंदिरामध्ये जातो, मंदिरात जात असताना त्या ठिकाणी अरिहंतांची प्रतिमा आहे. अरिहंतांची प्रतिमा ही नवदेवतातलं चैत्य म्हटलं जातं आणि साक्षात समवशरणामध्ये जी काही त्यांची आकृती विराजमान आहे, जे ते स्वयं विराजमान आहे, ते अरहंत परमेष्ठी आहे. म्हणून जरी आम्ही प्रतिकात्मक रूपामध्ये ती प्रतिमा अरिहंतांची आहे असं म्हणतो, तरी नवदेवतामध्ये त्यांचं स्थान चैत्य रूप, जिन चैत्य रूप आहे आणि साक्षात विराजमान असणारे जे प्रभू आहे ते अरिहंत प्रभू आहेत. नंतर प्रतिमा जी आम्ही बघतो, या प्रतिमेच्या वक्षस्थलावर श्री वत्स चिन्ह असतं. फुलासारखी आकृती असते त्यांच्या छातीवर आणि त्याला 4 पाकळ्या असतात. लक्षपूर्वक जर प्रतिमा आम्ही बघितली तर श्री वत्स चिन्ह म्हटलं जातं त्यांना. जे 4 पंखुडी वालं असतं ते 4 घातिया कर्मांच्या नाशाचं प्रतीक आहे किंवा अनंत चतुष्टयाचं प्रतीक आहे. प्रश्न आहे, भगवंतांच्या मंदिरामध्ये किंवा समवशरणामध्ये देखील 3 छत्र त्यांच्या डोक्यावर असतात. हे 3 छत्र, याच्यामध्ये सर्वात मोठं छत्र खाली असतं, दुसऱ्या आकाराचं मध्यम ते मधल्या भागी आणि सर्वात छोटं छत्र हे वर असतं. आणि हे छत्र 3 कोण चढवतात? तर पहिलं जे मोठं छत्र असतं हे सौधर्म इंद्र यांच्याकडून चढवल्या जातं. नंतर मधलं जे छत्र आहे ते मध्यलोकाचं प्रतीक आणि मध्यलोकाचे जे स्वामी चक्रवर्ती त्यांच्याकडून ते छत्र चढवल्या जातं. आणि छोटं छत्र अधोलोकाचं प्रतीक म्हणजे अधोलोकाचे जे स्वामी आहे नागेंद्र ते चढवितात. अशा तऱ्हेने हे अरहंत परमेष्ठीचं स्वरूप आपण थोडक्यामध्ये बघितलं आणि आता त्यांचे गुण आपल्याला बघायचे आहे. गुण बघत असताना 3ऱ्या-4थ्या भागाचं पुस्तक जर तुम्ही घेतलं तर त्याच्यामधल्या जे 4था भाग आहे परमेष्ठीच्या गुणांपासून, त्याला आपण थोडं बघू अर्थसहित. ठीक आहे. दूर करूनी भवतापाला, इथून दूर करूनी भवतापाला, पापे नेई जो विलयाला.
दूर करोनी भव तापाला. भवरूपी ताप संताप हा ज्यांनी दूर करतात, जे दूर करतात, आणि विलय ज्याच्या माध्यमातून होतं, अशा त्या विबुधार्चित. विबुध म्हणजे ज्ञानी लोकांकडून जे अर्चित आहे, विद्वानांकडून जे जगमान्य आहे, अशा त्या अर्हंत प्रभूला मी भावपूर्वक नमन करतो. विबुधार्चित त्या अर्हत प्रभूला नमितो मी भावे. अनुकंपा रस भरला. अनुकंपा रुपी रस ज्यांच्या यद्रूपी, ज्यांच्या हृदयामध्ये अनुकंपा रूपी रस व्याप्त आहे. म्हणजे भगवंत कसे आहे, तर भगवंतांनी पहिल्यांदा तर स्वदया केलेली आहे. स्वतःवर अनुकंपेचा परिणाम त्यांच्या जीवनात आहे. आणि ज्या वेळेला त्यांना आत्मप्रतीती झाली, त्यावेळेला त्यांच्या जीवनामध्ये सहज असा भाव आला की मला तर माझ्या आत्मस्वरूपाची प्राप्ती झालेली आहे, पण या यच्चयावतील जगामध्ये ती प्राप्ती कशी होईल, हा परदयेचा भाव, पर अनुकंपा त्यांच्या जीवनात भरून व्यापून उरली. म्हणून अनुकंपा रस भरला यद्रूपी, अशा त्या जिनेंद्र भगवंतांना आणि जे सद्धर्मांचे प्रतिपादक आहे, अशा त्या मी निर्ग्रंथ गुरु ते. आणि मी निर्ग्रंथ गुरु, आपण निग्रंथ शब्द वापरतो, मूळ शब्द आहे निर्ग्रंथ. ग्रंथ म्हणजे परिग्रह आणि मी म्हणजे नाही, ज्यांना कोणत्याही तऱ्हेचा परिग्रह नाही त्यांना म्हणायचं निर्ग्रंथ. आणि ग्रंथ दोन प्रकारचा, परिग्रह दोन प्रकारचा, एक अंतरंग परिग्रह आणि दुसरा बहिरंग परिग्रह. तर अंतरंग परिग्रह आहे 14 प्रकारचा, ज्याच्यामध्ये मिथ्यात्व, क्रोध, मान, माया, लोभ आणि नोकषाय, हास्यरती, रती आदी. आणि बहिरंग परिग्रह आहे क्षेत्र, वास्तु, हिरण्य, सुवर्ण, धनधान्य, दासीदास, कुप्य, प्रमाण, या 10 प्रकारचा बहिरंग परिग्रह. अशा 24 परिग्रहांनी जे रहित आहे त्यांना गुरु असं म्हटलेलं आहे. म्हणून अशा त्या निर्ग्रंथ गुरु ते मानिनवरी, त्यांनाच मी मानणार आहे, त्यांचंच मी वर्ण करणार आहे, त्यांनाच मी नमन करणार आहे, की ज्यास सुखद मुक्ती रमा, की ज्यांना सुखद अशी मुक्ती रमा प्राप्त होते. नच जाणता गुणाला पदार्थ सारे समान जगती पहा. जर आम्ही गुणांना जाणलं नाही तर आम्हाला वाटतं जगामध्ये सगळेच पदार्थ समान आहे. पण आम्ही प्रत्येकाचं वैशिष्ट्यपूर्ण गुण जेव्हा जाणू, तेव्हा आम्हाला प्रत्येक पदार्थाचं किंवा परमेष्ठीचं स्वरूप कळू शकतं आणि सगळे समान नाही हे पण कळू शकतं. अशा तऱ्हेने नच जाणता गुणाला पदार्थ सारे समान जगती पहा. मानिती जनता म्हणून वदतो परमेष्ठीच्या गुणास महा. अशा तऱ्हेने सगळ्यांना समान जाणतात. म्हणजे समान जाणतात, कधी कधी आम्ही देखील गुणांना जाणत नाही. समजा देव 4 प्रकारचे आपण मानलेले आहे. एक सुदेव, एक कुदेव, तिसरं अदेव आणि चौथं देवाधिदेव. आम्हाला प्रत्येकाचं गुणवैशिष्ट्य ज्ञात असायला पाहिजे. सुदेव म्हणत असताना स्वर्गामध्ये जे 16 स्वर्गामध्ये सम्यक दृष्टी देव आहे त्यांना सुदेव म्हणायचं. ते देवगतीवाले देव आहे, ते काही मोक्षगामी भविष्य काळात होणार आहे, पण आज ते मोक्षगामी नाही, सम्यक दृष्टी संपन्न मात्र जरूर आहे, त्यांना सुदेव म्हणायचं. नंतर दुसरं अदेव. अदेव त्यांना म्हणायचं की जे स्वर्गामध्ये तर आहे, परंतु ज्यांच्या जीवनात मिथ्यात्व आहे, ते देवगतीत आहे, परंतु त्यांना अदेव म्हणून संबोधलेलं आहे. जसं भवनत्रिकामध्ये जन्मतः उत्पन्न होणारे देव. भलाई भवनत्रिक देवांना पुढे सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकते. भवनत्रिक देव म्हणजे कोणते? प्रश्न. भवनत्रिक देव कुणाला म्हणायचं? त्रिक आहे म्हणजे 3चा समूह आहे. वेंतरवासी, भवनवासी, वेंतरवासी, भवनवासी, हे 2च प्रकारचे. ज्योतिष
नाही, ज्योतिषवासी. हा. भवनवासी, व्यंतर आणि ज्योतिष असे हे 3 देव आहे. यांना भवनत्रिक म्हणायचं. भवन पहिला आहे, भवनवासी, व्यंतर आणि ज्योतिषवासी. या ठिकाणी जन्म घेत असताना ते देव नियमाने मिथ्यादृष्टी असतात आणि म्हणून त्यांना त्या पर्यायी सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकते, पण जन्म घेताना नाहीये, म्हणून ते मिथ्यात्व सहितच आहे. आणि असे जे मिथ्यादृष्टी देव या 3 भवनत्रिकामध्ये असतील, कदाचित 16 स्वर्गात असतील, कदाचित नवग्रेवेका पर्यंत असतील, त्या सगळ्यांना अदेव अशी संज्ञा आहे. ठीक आहे. देवांच्या 2 श्रेणी सांगितल्या. पहिल्यांदा सुदेव, दुसरी अदेव, आणि तिसरी श्रेणी आहे कुदेव. कुदेव म्हणजे या पृथ्वी तलावावर आम्ही म्हणजे जे अनेक जीव आहे ते ज्यांना ज्यांना सरागी देवांना देवत्व म्हणून त्यांची पूजा करतात, ते सगळेच्या सगळे कुदेव आहे. दगडावर दगड ठेवून शेंदूर टाकलं की देवासारखी ते पूजा करतात, किंवा हातामध्ये शस्त्र अस्त्र धारण केलेले आहे, शरीरावर परिग्रह आहे, सोबत पत्नी आहे, अशा तऱ्हेने जे देवांचं रूप आम्हाला जगतामध्ये आज दिसत आहे हे सगळे कुदेव आहेत. म्हणून देवांच्या पहिले 3 श्रेणी सुदेव, अदेव, कुदेव. आणि 4थी श्रेणी जी आहे ती देवाधिदेव आहे. देवाधिदेव म्हणजे जे अरहंत सिद्ध आहे त्यांना देवाधिदेव म्हणायचं. ज्यांनी 4 घातीय कर्मांचा नाश केलेला आहे ते आहे देवाधिदेव. आम्ही जी मंदिरामध्ये पूजा करतो ती देवाधिदेव अशा अरहंत सिद्ध परमेष्ठींची आम्ही पूजा करतो. प्रकरण क्लिअर झालं? यावर कुणाला काही शंका? तर अशा प्रकारे या सगळ्यांच्या गुणदोषांना न जाणता आम्ही जर त्यांना एका कॅटेगरीत मानत असू, समान मानत असू, तर ती आमची चूक आहे. म्हणून त्यांच्या गुणांना समजण्यासाठी या ठिकाणी वदती परमेष्ठीच्या गुणासमहा, परमेष्ठींच्या गुणांना सांगत आहे की आम्हाला भेद विज्ञान झालं पाहिजे. कोणते देव आहे, कुणाला आम्ही नमस्कार करतो, कोण कोणत्या प्रकारचे आहे हे आम्हाला समजलं पाहिजे. रागान्वित देवांसी, जे राग संपन्न आहे, ज्यांच्या जीवनामध्ये आम्हाला परिग्रह दिसतो आहे, जे युद्ध करताना आम्हाला दिसतात आहे, अशा प्रकारचे जे रागाने युक्त असणारे देव आहे. आणि तारक जो मानी धर्म हिंसेत, आणि जो हिंसा रूपी प्रवृत्ती करतो, यज्ञयाग करतो, बळी देतो आणि यांनी आमचा धर्म होतो असं जो मानतो. कल्पना करा, महावीर स्वामी ज्या वेळेला झालेले आहे त्यावेळची भौगोलिक परिस्थिती कशी होती. त्यावेळेला सर्वत्र हिंसेचा बोलबाला होता. बळी देणं ही सर्रास प्रथा त्या ठिकाणी होती. अनेक ठिकाणी आतापर्यंत बलिप्रथा होती. आमच्या अंजनगावच्या जवळ बहिरम आहे, त्याही ठिकाणी अशा प्रकारची बळी प्रथा ही 100 वर्षापूर्वी पर्यंत होती. म्हणजे हिंसा म्हणजे धर्म असं त्यांचं एक प्रकारचं समीकरण होतं. आणि म्हणून हिंसा कधीही धर्मरूप असू शकत नाही. हिंसेचं अत्यंत प्रखरतेने खंडन भगवान महावीर स्वामींनी केलं आणि अहिंसा परमो धर्म हा असा श्रेष्ठतेचा नारा त्यांनी दिला. म्हणून रागान समन्वित असलेले देव, नंतर हिंसेमध्ये धर्म आणि विषयासक्त गुरु ते, आणि जे विषयांमध्ये आसक्त आहे अशांना जे गुरु मानतात आहे, सेवी संसारी तो फिरे सतत. आणि अशा या 3 कुदेवांचं, कुधर्माचं आणि कुगुरूचं जो सेवन करतो तो संसारामध्ये सतत फिरत जातो. आम्हाला पंचपरमेष्ठीचे गुण यासाठीच माहीत असणं गरजेचे आहे. ताई, कुदेवांना सम्यक दर्शन नाही होऊ शकत का? पुढे होईल, पण ती जी त्यांची अवस्था आहे त्या अवस्थेत सम्यक दर्शन नाही आहे. होईल न होईल, ते भव्य असतील तर होतील त्यांना सम्यक दर्शनाची प्राप्ती.
पण आजची त्यांची जी अवस्था आपण जी पूजनीय ते बाकी सगळे मांडतात आहे ती तर नक्कीच त्या ठिकाणी पूजनीय नाही आहे. आम्ही त्या पर्टिक्युलर पर्यायी विषयी बोलतो आहे अच्छा, है ना. आलं लक्षात. हा, आता अर्हंतांचे 46 गुण आपल्याला बघायचे आहे. अर्हंतांचं स्वरूप आपण बघितलं. 34 अतिशय युक्त, 34 अतिशयांनी युक्त, 8 गणी प्रातिहार्य देवांचे आणि 8 त्यांचे प्रातिहार्य आहे. मिळून अनंत चतुष्टय आणि याच्यामध्ये 4 अनंत चतुष्टय जोडा की 46 दिव्य मूलगुण साचे. असे 46 दिव्य असे मूलगुण अर्हंत परमेष्ठींचे असतात. अतिशय कशाला म्हणायचं? पहिला प्रश्न, अतिशय म्हणजे काय समजलं? जिथे पंचकल्याणिक होतात झाले असतात ज्या हं, क्षेत्रावर ते क्षेत्र हं. ते अतिशय. क्षेत्र तर अतिशय क्षेत्र झालं, पण अतिशय अर्हंतांचे अतिशय म्हणत असताना ते क्षेत्र अतिशय क्षेत्र आहे. विशेषता त्यांच्या ठिकाणी असलेली हा, विशेष काहीतरी विशेष गुण कोणाच्याही जो ठिकाणी नाही. सर्वसामान्य लोकांमध्ये दिसत नाही. विशिष्ट लोकांमध्ये जो काही आढळतो असा अद्भुत चमत्कारिक असे जे गुण आहे त्याला अतिशय असं म्हटलं जातं. म्हणजे सर्वसामान्य जनतेमध्ये ते दिसत नाही आणि विशिष्ट ठिकाणीच ते पाहायला मिळतात, त्याला अतिशय म्हणायचं. नंतर प्रातिहार्य कशाला म्हणायचं? छत्र चामर वगैरे. हा, हे तर नावं झाले बरोबर, छत्र चामर याला प्रातिहार्य म्हणायचं. पण प्रातिहार्यच म्हणजे त्याचीच व्याख्या काय कराल? प्रतिहार. प्रतिहार म्हणजे इंद्राचा सेवक. आणि हे इंद्राचे सेवक आपल्या हातामध्ये भगवंतांचा गुणानुवाद करण्यासाठी ज्या काही वस्तू घेतात, धारण करतात, त्यांना प्रातिहार्य असं म्हटलेलं आहे. प्रतिहारी हा शब्द आहे. प्रतिहारी म्हणजे इंद्राचे सेवक. आणि इंद्राचे सेवक ज्या वेळेला भगवंतांच्या समवशरणात इंद्रासोबत येतात त्यावेळेला ज्या हातामध्ये वस्तू धारण करतात की ज्यांच्या माध्यमातून अर्हंत परमेष्ठीची पूजा केली जाते किंवा त्यांना ढाळल्या जातात त्या वस्तूंना प्रातिहार्य असं म्हटलं जातं. व्याख्या आली आहे लक्षात प्रातिहार्याची? हो तर असे हे, ठीक आहे. हो, माहित आता नव्हती जन्माचे ही 10 गोष्ट. हा ते माहित नव्हती प्रातिहार्य. प्रातिहार्याची. हा तर आता हे जन्माचे 10 अतिशय कोणते? तर मी 3ऱ्या 4थ्या भागातूनच वाचते आहे. सौंदर्ययुत सुगंधित, त्यांचं शरीर जे आहे अत्यंत सौंदर्य संपन्न असतं. म्हणजे त्यांच्या शरीराची आकृती जी आहे ही समचतुरस्र संस्थान रूप असते. अतिशय सुंदर असं त्यांचं शरीर असतं. आम्हाला कथा माहिती आहे, ज्यांच्या सुंदर देहावला भाळून एका स्त्रीने आपल्या मुलाला त्या ठिकाणी दोराला बांधलेलं होतं आणि विहिरीत सोडत होती. कुणाची कथा आहे? तीर्थंकरांची नाही आहे ती, पण कथा आहे. घटना घडली आहे, गजपंथाशी संबंधित आहे. बलदेव. ज्या बलदेव. बलराम. हा, बलराम श्रीकृष्णाचा भाऊ बलराम. आणि बलरामाचं देखील अत्यंत सौंदर्ययुक्त असं शरीर बघून त्या ठिकाणी एका स्त्रीने त्यांच्या चेहऱ्याकडे ती बघत राहिली आणि पाणी विहिरीवर भरण्यासाठी गेली होती आणि भरता भरता छोट्या मुलाला तिने घागर समजून त्याला बांधण्याचा प्रयत्न केला. आणि हे सगळं बघून बलरामाला वैराग्य झालं आणि ते त्या मांगीतुंगी पर्वतावर जाऊन त्या ठिकाणी पाठीकडे तोंड करून बसले. आजही मांगीतुंगीला जर गेल्या
तर ती प्रतिमा तुम्हाला तिथे पाठीचीच तिथे पूजा होते अशी प्रतिमा पाहायला मिळेल बलरामाची, है ना? बघितली असावी सगळ्यांनी. तर असं त्यांचं सौंदर्ययुक्त शरीर असतं. नंतर सुगंधित, सहज सुगंध त्यांच्या शरीराचा असतो, अतिसुगंधी शरीर त्यांचं असतं. आणखी कसं असतं तर घर्मोद कमल विकारता रहित, घर्म म्हणजे घाम, अशा प्रकारच्या घामानी रहित अशी त्यांची, आणि परत मलमूत्र रहित असं त्यांचं शरीर असतं. या विकारांनी, मलविकारता यांनी रहित असतं. नंतर प्रिय हित वचन, प्रिय आणि हित दोनही संपन्न असं वचन असतं, हितमित असं त्यांचं वचन असतं. अतुल बल, अतुल प्रकारचं बल, सामर्थ्य, सगळ्यात सामर्थ्य तीर्थंकरांचं श्रेष्ठ म्हटल्या जातं. प्रत्येकाचं सामर्थ्य आहे. नारायणाचं सामर्थ्य असतं, प्रतिनारायणाचं, चक्रवर्तीचं, आणि सगळ्यात श्रेष्ठ सामर्थ्य असतं ते तीर्थंकरांचं. आणि दुग्धासम रुधिर पावते श्वेत, दुग्धाप्रमाणे, दुधाप्रमाणे, रुधिर म्हणजे रक्त त्यांचं पांढरं असतं. दशशत अष्टाधिकही, दश म्हणजे 10, शत म्हणजे 100, आणि त्या 100ला 10 गुणल्यानंतर 1000, आणि त्यामध्ये अष्ट अधिक करा म्हणजे 1008. असे शोभत असे लक्षणे रुचिर देह, रुचिर म्हणजे सुंदर, अशा त्या सुंदर देहावर 1008 लांछन शोभत असतात. तीळ असतील, शंख असतील, कमल असतील, अनेक तऱ्हेच्या अशा सुंदर आकृती त्यांच्या शरीरावर असतात 1008. आणि याच कारणास्तव अर्हंतांच्या आधी 1008 लावलं जातं, कारण त्यांच्या शरीराला 1008 चिन्हांनी सुशोभित केलेलं असतं. नॅचरल म्हणजे दिसतं, रंगवलेलं आहे असं नाही. आजकाल जसा टॅटू काढतात तसं नाही आहे ते. ती नॅचरल अशी त्या अशा रचना आहे. शंखासारखी असेल, कमळासारखी असेल, आणखी त्यांच्या उजव्या पायावर जे चिन्ह असतं त्यामुळे त्यांचं लांछन ठरतं. जसं महावीर स्वामींचं जे चरण जर आपण बघितलं तर जन्मतः त्यांच्या चरणावर सिंहासारखी आकृती होती, आणि म्हणून त्याच्यावरून त्यांचं लांछन ठरलेलं आहे. तर अशा प्रकारे 1008 शुभ लक्षणे त्यांच्या शरीरावर असतात. नंतर समचतुरस्रान्वित, समचतुरस्र संस्थान, सौंदर्यपूर्ण शरीर आणि समचतुरस्र. एखादी व्यक्ती सौंदर्यपूर्ण असू शकते पण ती प्रपोर्शने मध्येच असेल असं नाही, पण या ठिकाणी तर शरीराची आकृती देखील योग्य प्रमाणात आहे. हे झालं समचतुरस्र संस्थान. नंतर समचतुरस्र तो निपजे यद दिव्यता बघुनी मोह, त्यांची दिव्यता पाहून सर्वसामान्य जनतेला देखील त्यांच्या शरीराविषयीचा मोह उत्पन्न होतो. किती सुंदर शरीर आहे अशा प्रकारचा परिणाम मनात येतो. वज्र ऋषभ नाराच, त्यांचं जे शरीर आहे ते जन्मतः वज्र ऋषभ नाराच संवहनधारी असतं. म्हणजे त्यांचे हाड देखील वज्राचे असतात. हाडांना असलेलं वेष्टन जे आहे हेही वज्राचं असतं, आणि त्याला एकमेकामध्ये सांधे रूपाने जे बसवलेलं असतं असे ते खिळे देखील वज्राचे असतात. म्हणून हाड, वेष्टन आणि खिळे हे पूर्ण वज्रमय ज्यांचे असतात अशा तऱ्हेचं अतिशय त्या जिनेंद्र जन्माचे असे अरहंत परमेष्ठींचे म्हणण्यापेक्षा तीर्थंकरांचं असं हे जन्मजात शरीर असतं. दश जाणावे विबुधे, हे 10 अतिशय असे विबुधे म्हणजे सज्जनांनी जाणून घ्यावे, जे असती पाप पंक हरसाचे. पापरूपी पंक म्हणजे चिखल, आणि पापरूपी चिखलाचं जे हरण करणारे आहे असे हे जन्माचे 10 अतिशय अरहंत परमेष्ठींना विद्यमान असतात जन्मतः. आणखी अरहंत परमेष्ठीचं किंवा तीर्थंकर परमेष्ठीचं वैशिष्ट्य सांगताना अरहंत थोडे वेगळे ठेवा आणि तीर्थंकर. तीर्थंकर हे जन्मतः
अवधी ज्ञानाचे धारक असतात. तीर्थंकर जे असतात ते जन्मतः म्हणजे गर्भात असतात तेव्हा देखील त्यांना मती, श्रुत आणि अवधी ज्ञान असते. आणि म्हणूनच ज्या वेळेला तीर्थंकर बालक गर्भामध्ये असतो त्यावेळेला 56 कुमारिका ज्या त्यांच्या सेवेमध्ये नित्य मातेच्या सेवेमध्ये असतात त्या सगळ्या देवता मातेला विविध प्रश्न विचारतात आणि त्या विविध प्रश्नांची उत्तरं ती माता सहज देते. जणू बालकाचं जे अवधी ज्ञान आहे त्या रूपाने ती माता ते सगळी उत्तरं त्या ठिकाणी देत असते. असा तो बालकाचा प्रभाव मातेच्या जीवनामध्ये देखील दिसतो. जसं अशा प्रकारचा हा परिणाम त्या ठिकाणी आहे. म्हणजे 3 ज्ञानधारी ते असतात. शिवाय जे तीर्थंकर असतात ते 8व्या वर्षी श्रावकांची व्रत पालन करतात. म्हणजे 8वं वर्ष त्यांचं झालं की लगेचच 8 प्रकार श्रावकांची जी 12 व्रत आहे, 5 अनुव्रत, 4 शिक्षाव्रते आणि 3 गुणव्रते यांना ते धारण करतात आणि त्यांचं गुणस्थान 5वं बनतं. अशा तऱ्हेने ही तीर्थंकरांची वैशिष्ट्ये आहे. यावर काही कुणाला प्रश्न असेल तर विचारा. तीर्थंकरांचं जे लांछन ठरतं त्या हो. लांछनाचा त्यांच्या काही पूर्वजन्माचा संबंध असतो का? नाही, काही पूर्वजन्माचा संबंध नाही त्यांचा. जरी सिंहाच्या पर्यायीत महावीर स्वामींना सम्यक दर्शन झालं तरी ते 10 भव पूर्व होतं. त्याचा अच्छा. आणि याचा काहीही संबंध राहत नाही. हम्म. आणि उजव्या पायावर त्यांचं ते चिन्ह असतं. हो. आणखी कुणाला काही प्रश्न? रज याचा अर्थ काय? अरिहंतांचे 46च गुण सांगायचे. हो, अरहंतांचे दुसऱ्या 46 गुण दुसऱ्या सांगायचे. आता कथनानुसार याच्यामध्ये काहीतरी 44 वगैरे सांगितलं जातात ना? नाही नाही नाही, 44 आणि 4 असं नाही. मग त्याच्यामध्ये भेद करायचा असेल आपल्याला तर हा. 4 गुण आत्माश्रित आणि 42 गुण शरीराश्रित. हे जे प्रातिहार्य आहे, अतिशय, हे सगळं शरीराश्रित आहे. म्हणून त्या ठिकाणी असा भेद केला जाऊ शकतो की 42 गुण जे आहे, 42 आणि 4 46, तर असे 42 गुण जे आहे ते शरीराश्रित आहे बा. आणि 4 जे गुण आहे हे मुख्य रूपाणी आहे, आत्मिक गुण आहे असं म्हटलं जाऊ शकतं. परंतु साधारणतः 46 गुणांचं वर्णन सर्वत्र आढळतं. आपण पूजा म्हणतो की भगवंतांचे गुण तर अनंत आहे, पण कहवतके है 46 गुण गंभीर. आणि ही पूजा जी रचली आहे ती ध्यानत्रयजींनी रचली आहे ना. म्हणजे जवळपास 300 वर्षापूर्वीची ती पूजा आहे आणि त्याही पूजेत अरहंतांचे गुण सांगताना 46च गुण सांगितलेले आहेत. पण आता याच्यात तीर्थंकर पण अरिहंत आहेत आणि सर्वसामान्य पण अरिहंत आहेत. मग त्या अरिहंतांमध्ये आणि तीर्थंकरांमध्ये तर फरक आहेच ना? पण मग आहे ना, फरक आहेच. अरिहंतांचे 46 गुण हे आहे, हे सांगितलेले आहे. तर अरिहंतांचे हे 46 गुण केवल ज्ञान झाल्यानंतर त्यांच्या जीवनात प्रगट होतात. आणि तीर्थंकरांचे जन्माचे 10 अतिशय जन्मापासून आहे. मग ते त्यांच्यामध्ये आहे का मग सामान्य अरिहंतांमध्ये ते तीर्थंकरांच्या जन्माच्या वेळेस सामान्य अरिहंत नाही 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 नाही, सामान्य अरिहंतांमध्ये हे गुण नाही आहे. मग तरी अरिहंतांचे गुण सांगतात. सर्वसामान्य कथन आहे, त्यामुळे आपल्याला 46 गुण अरिहंतांचे सांगायचे. तीर्थंकरांचे पर्टिक्युलर या ठिकाणी आहे, हे बरोबर आहे. परंतु तीर्थंकरही अरिहंत आहे या अपेक्षेने या ठिकाणी समानता मानून ते गुण सांगितले आहे. मग अरहंत आणि तीर्थंकर यांच्यामध्ये फरक बराच आहे. लागलं तर तो विषय घेण्यासारखाच आहे, तोही विषय आपण घेऊ, काय काय फरक आहे तर त्याच्यामध्ये. ठीक आहे. हो.
हम्म. ज्यांना त्याच भावात तीर्थंकर प्रकृतीचा बंध होऊन मोक्ष होतो त्यांना मग जन्माचे 10 अतिशय आणि अवधी ज्ञान नसतं नाही, जन्मापासून. जन्मापासून नाही राहत त्यांना. त्यांना मागून अवधी ज्ञान होतं. ज्यांना तीर्थंकर प्रकृतीचा बंध आदल्या भवात म्हणजे 2 भव आधी पडलाय, तिसऱ्या भवात तीर्थंकर बनण्याचा नियम आहे साधारणतः. मनुष्य पर्यायीमध्ये त्यांना तीर्थंकर प्रकृतीचा बंध पडतो. मग ते एक तर देव पर्याय धारण करतील, एक तर नरक पर्याय धारण करतील, आणि तिसऱ्या भवामध्ये ते तीर्थंकर बनून मोक्षाला जातात. त्यांना जन्मतः अवधी ज्ञानाचा नियम आहे. परंतु जे सामान्य विदेह क्षेत्रामध्ये 2 कल्याणिक वाले होतात, 3 कल्याणिक वाले होतात, त्यांना मात्र हा नियम नाही. पण विदेह क्षेत्रातही जे 5 कल्याणिक वाले तीर्थंकर बनणार आहे त्यांनाही जन्मतः अवधी ज्ञान आहे. आणि म्हणजे दीक्षा घेतल्यानंतरही तीर्थंकर प्रकृतीचा बंध होऊन मग 2च कल्याणिक होऊ शकतात. हो हो हो. दीक्षा घेतल्यावर मुनी अवस्थेनंतरही तीर्थंकर प्रकृतीचा बंध पडू शकतो. कारण तीर्थंकर प्रकृतीचा बंध हा 8व्या गुणस्थानाच्या 6व्या भागापर्यंत, 7 मध्ये सुरू आणि त्याच भावात ना 8व्या गुणस्थानाच्या त्याच भावात. हो त्याच भावात. विद्या क्षेत्रामध्ये कोणते असे मुनी असतील की ते तपश्चर्या करत आहे आणि त्यांना तीर्थंकर प्रकृतीचा बंध पडू शकतो. त्यांचे 3 कल्याणिक होणार नाही, गर्भ, जन्म आणि दीक्षा, पण तीर्थंकर बनतात आणि केवल ज्ञान आणि मोक्ष कल्याणिक होतं. पण 1 कल्याणिक मात्र कोणत्याही तीर्थंकरांचं होत नाही. 5, 3, 2 असे कल्याणिक होतात. एक तर 5 होतील, एक तर 3 होतील, एक तर 2 होतील. म्हणजे 8व्या गुणस्थानापर्यंतच बंध होत असल्यामुळे ऍटलिस्ट 2 तर होतातच. हा, 2 तर होतातच. ठीक आहे. आपण पुढच्या याच्यामध्ये अर्हंत परमेष्ठी आणि तीर्थंकर यांच्यामधला फरक पाहू आणि मग केवल ज्ञानाचे अतिशय पाहू पुढच्या याच्यामध्ये. आता आपण इथे थांबूया. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्जायाणम, नमो लोरे सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.